राज्यामध्ये कोणता पक्ष कोणत्या पक्षाबरोबर जाते, कोणता पक्ष कुठल्या पक्षाबरोबर जाते, कोणते नेते कोणत्या पक्षामध्ये, सत्तेमध्ये सुद्धा ते आहेत, विरोधामध्ये सुद्धा ते आहेत. म्हणजे राष्ट्रवादी सत्तेमध्ये सुद्धा आहे, विरोधात सुद्धा आहे, शिवसेना सुद्धा सत्तेत आहे, विरोधात आहे. असं राज्यातलं वातावरण सध्या एकमेकात मिसळलेलं आहे. आता जो काय निर्णय येईल ते 2024च्या निवडणुकामध्ये आपल्याला दिसूनच येईल. पण मात्र अजूनही आपल्या भूमिकेवर जे ठाम आहेत, जे मराठी भाषा आणि महाराष्ट्राची अस्मिता धरून चालतात, मराठी माणसासाठी पुढाकार घेतात किंवा राज्यामधले जे टोल आहेत त्यांच्या विरोधात आंदोलन करतात, ते नाव म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे. राज ठाकरे यांनी आतापर्यंत स्वतंत्र लढण्याचीच भूमिका घेतलेली आहे आणि सुरुवातीपासूनच त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांची जी मागणी आहे ती मराठी माणसाची आहे, मराठी अस्मिताची आहे, मराठी पाट्याची आहे. आणि राज्यामधले जे टोल नाके आहेत, जिथं रस्ता चांगला नाही, जिथं लांबच लांब रांगा लागतात, त्याच्या विरोधात आहे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हे नेहमी आंदोलन करताना आपल्याला दिसतात आणि त्यांना त्यामध्ये यशसुद्धा येतं. आणि जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरतात तेव्हा कसं खट्याक पद्धतीनं आंदोलन उपोषण असतं हे आपण मागच्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात बघितलेलं आहे. म्हणजे जर तिथं न्याय मिळत नसेल तर तिथं न्याय कसा मिळवायचा हे मनसेच्या कार्यकर्त्यांना अगदी चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एवढं सगळं काही करू शकतात, त्यांच्या मागणीला त्यांच्या आंदोलनाला यश मिळत असेल, तर मग स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जर स्वतः रस्त्यावर उतरले तर आणि ते स्वतः टोल नाक्यावर गेले तर काय परिस्थिती होईल. तोच अनुभव मुंबई पुणे रस्त्यावर आलेला आहे. कारण की एका कार्यक्रमानिमित्त राज ठाकरे हे पुण्यामध्ये आले होते आणि पुण्यामधून मुंबईच्या दिशेने जात असतानाच वाटेमध्ये जो टोल नाका आहे त्या टोल नाक्यावर 5 किलोमीटरपर्यंतच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या आणि त्याच रांगेमध्ये राज ठाकरे यांची गाडीसुद्धा होती. आणि ते जेव्हा उतरून टोल नाक्यावर गेले तेव्हा काय परिस्थिती झाली आणि काय घडलं बघा हा व्हिडिओ. बघितलं राज ठाकरे यांनी कशा पद्धतीनं त्या टोल नाक्यावाल्याला सुनावलेलं आहे. त्यांनी बोलून दाखवलं की आता जर हा बांबू खाली केला किंवा बांबू लावला तर मग तुमच्या सगळ्यांना मी बांबू लावेल. आता तो जो बांबू होता तो बांबू ते असा जो आडवा असता, गाडी आली की तो आडवा जो बांबू येतो गाडी थांबवतो, तो बांबू जर आता लावला तर तुम्हाला मी बांबू लावेल असं राज ठाकरे यांनी त्या टोल चालकाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या देखत संपूर्ण गाड्या तिथून सोडण्यात आलेल्या आहेत. कारण की टोल नाक्याचा सुद्धा नियम आहे, काही अंतरापर्यंत ती जी राखून दिलेली मर्यादा आहे रेषेची, तिची मर्यादेच्या पलीकडे जर गाड्या असतील तर मग त्यांच्याकडून टोल घेतला जाणार नाही असं सुद्धा काही नियम व अटी आहेत. मग तसं असताना सुद्धा टोल नाक्यावर 2-2, 3-3 का 5-5 किलोमीटरच्या रांगा कस काय लागतात. लोकांनी याच्यासाठी तिथं टोल भरायचा का असे विविध प्रश्न निर्माण होतात. पण मात्र त्या रोडवर अनेक दिवस अनेक वेळा
अशाच पद्धतीची ट्रॅफिक जाम होत असते. अनेक नेते त्या ठिकाणाहून जात असतात, येत असतात, पण मात्र त्याची दखल कुठलाही राजकीय पक्षाचा नेता घेत नाही. त्याविरोधात आवाज उठवते ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचे कार्यकर्ते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आत्तापर्यंत अनेक लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे, पण मात्र इथं स्वतः राज ठाकरे हे त्या टोलनाक्यावर गेले आणि सगळ्यांचीच हवा टाईट झाली असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. एकंदरीत या संपूर्ण घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.